आता जमिनीची कामगिरी चालू झाल्यावर सगळी पयापैच असते सगळे. एक नाही दोन नाही तीन नाही शिधा दगड घेतला आणि आपल्या नांगरावर आणून ठेवला. नांगर साधा होता म्हणून झाड कच्च्याचं नाव घेत ना, पण आज काही करून या साध्या नांगरावर आपल्याला वावर नांगरूनच घ्यायचं होतं. म्हणून टप दिशी गेअर टाकला आणि आपलं ट्रॅक्टर सणानं पिरिरी सोडून दिलं. आता या सगळ्यामध्ये शेजाऱ्या पाजाऱ्याच्या कामगिऱ्या उरकल्या बी होती, पण ते कसं असते ना, घरचा चंबा रडवानी असंच झालं होतं. घरचं ट्रॅक्टर असताना झाड आपली कामगिरी उरकलीच नव्हती. म्हटलं असंच जर चालू राहिलं तर लोक पेरणी करतील ना, आपण वावराचीच कामगिरी करत बाहेर वा. म्हटलं झटकीपट आपल्या वावराची कामगिरी उरकून घ्या लागेल या सगळे. पण काम करताना पोटात काही पाहिजे म्हणून अगोदर जेवण करून घेत. आता केडीला एवढा भाव असून बी आपल्याला घडं काटाच लागले, काय करसान, कारण हे पडतच राहतात का. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आता झाडं पडपाड चालूच राहील. सगळ्यामध्ये आता घडायचं काय करत अशी ढोराय पुढे आणून टाकलं. बरं आता चला म्हटलं आपलं उरेल सुरेल काम पटकन आवरून घेऊ, कारण आपल्याला एका ठिकाणी जायचं होतं. तसं आता आपल्या वाड्यातला कार्यक्रम होता म्हणून आपल्याला त्या ठिकाणी जायचं होतं. तसं बी आता कार्यक्रमात जायचं म्हटल्यावर आपलं नाही नसते, कारण हे कार्यक्रम फक्त गावाकडेच पाहायला भेटतं. म्हणून झटकीपट आपली गाडी काढली सीधा कार्यक्रमामध्ये येऊन पोहोच. इकडे आलो तर आता रोडग्याची कटाई चालू होती. कांद्याच्या भाजीचा आता घमघम वास सुटला. सगळ्यात पहिले लहान लहान पोराची पंगत बसली होती, पहिले यायला वाढून घेत. सगळ्यामध्ये आता म्हटलं चला यायचं झालं का आता आपण बसून घ्या सोबत. झटकीपट रोडग्याची वाढ झाली, पहिले हाताने मोडून घेतले, कारण याच्याशिवाय तर आपल्याला जमतच नाही गावाकडे. आता हेच तर खाशीच असते गावाकडे, केळीच्या पानावर अशी जेवण करायचं. चला आता पोटभर जेवण केल्यावर आता बारी होती भांडे जमा करून घ्या. बरं आता सगळे टोपलेट आपले जमा केले आणि पहिले आपल्या पोतळीत आणून टाकले. याच्या बाद विहिरी मधलं बकेटनं पाणी काढलं आणि पहिले आपले भांडे विसून घेतले. आता वाड्यातला कार्यक्रम असला का या सगळ्या गोष्टी तर करायच लागतात. त्याच्या बाद आपल्या गाडीला सिधी चाबी मारली आणि आपला घरचा रस्ता पकडला.